तुझी माझी यारी भाग 16. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग समजण्यासाठी तुम्ही भाग 15 पहा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मागील भागात सावी मिहीरला बाजूला करते. हा थोडा पागल आहे. आभा, तू जा रोहनशी बोल. मी आणि मिहीर क्लासला जाते, असं म्हणून सावी मिहीरला पकडून खेचत नेते. मिहीर रागावतो, पण सावी काही ऐकत नाही. आतापासून पुढे रोहन आभाला कॉलेजच्या टेरेसवर घेऊन जातो. ही ती जागा होती जिथं ते भेटत होते आणि बोलत होते. आभा त्या जागेवर येऊन तिला रोहनसोबत घालवलेले क्षण आठवत होते. ती स्वतःशीच बोलते, आभा, तू अशी रोहनसमोर कमजोर नाही पडू शकत. तू हे करू शकते. रोहन फक्त तुझा फ्रेंड आहे, बाकी काहीच नाही. आभा, तुला ही जागा माहीतच असेल, रोहन म्हणाला. हो, पण तू असा का विचारतोस? आभा म्हणाले. थँक गॉड तुला आठवण आहे. मला वाटलं होतं तू विसरली असशील. रोहन हसत म्हणाला. तुला काय बोलायचे आहे माझ्याशी? आभा म्हणाली. मी जे विचारेन त्याचे उत्तर तू खरं खरं देशील ना? रोहन म्हणाला. मी सर्व खरं सांगेन तुला, आभा म्हणाली. तू आजकाल मला वेगळीच वाटत आहेस आभा. आधी कशी फ्री फ्रँक होऊन माझ्याशी बोलायची तू. काय झालं तुला आभा? आणि मला काय इग्नोर करतेस? रोहन म्हणाला. आभा हे ऐकून थोडी घाबरली होती की रोहनला माहीत तर नाही झाले असेल की ती त्याला प्रेम करते म्हणून. काही प्रॉब्लेम आहे का तुला? ऋषीशी काही झालं का? तुझं भांडण वगैरे? तो त्रास देतोय का तुला? रोहन म्हणाला. नाही, काहीच प्रॉब्लेम नाही मला. मी ठीक आहे. आणि ऋषीसोबत काही नाही झालं माझं. माझी तब्येत बरी नव्हती. मी थोडी स्ट्रेसमध्ये होती त्या अननोन नंबरच्या गोष्टीवरून. मला तुला त्रास द्यायचे नव्हते. मला काही प्रॉब्लेम असती तर मी तुला सांगितलं असतंच. आणि ईशानी आली आहे आता. तू जास्त तिच्यासोबत असतोस म्हणून तुला मी इग्नोर करते असं वाटते तुला, आभा म्हणाली. रोहन तिच्या गोष्टींवर विश्वास करतो. ओके, परंतु तू जास्त स्ट्रेस घेऊ नको. आणि राहिली त्या अननोन नंबरची गोष्ट तर मी लवकरच पत्ता लावेन त्याचा. डोंट वरी, रोहन म्हणाला. आभा त्याला पाहून हसत होती. रोहन तिथून निघून जातो. आभा जी रोहनसमोर हसत होती, पण त्याच्या गेल्यावर तिचे ते लपवलेले अश्रू ओघळतात. तिच्या दुःखाचा बांध फुटला होता. इकडे मिहीर सावीसोबत जात तर होता, पण आभा आणि रोहन एकट्यात असल्याने तो परेशान होत होता. रोहन आणि आभाचेच विचार त्याच्या डोक्यात येत होते. रोहनने आभाला प्रपोज तर केले नसेल? नाही, हे नाही होऊ शकत. आभाला तर मीच प्रपोज करेन. मी तुला कधीच जिंकू देणार नाही मिस्टर रोहन. आभा फक्त माझी आहे. मिहीर मग सावीला पाहत असतो. ओय, तू मला असं का बघतोस? सावी म्हणाली. सावी यार, तू किती ब्युटिफुल आहेस. ह्या कॉलेजात एकही मुलगी तुझ्यापेक्षा सुंदर नाही. तिचं केस पकडून तो बोलतो. हे तुझे कर्ली केस, उफ, हाय मै मर जावा. काय सांगू तुला. हा तुझ्या केसांचा सुगंध. तो तिचे केस आपल्या नाकाजवळ आणून श्वास घेतो. ह्या सुगंधात मला डुबून जावेसे वाटते, मिहीर म्हणाला. सावी त्याला असं करताना पाहून घाबरते. दूर हो माझ्यापासून. काय झालं तुला मिहीर? तू दिल्लीला गेला होतास की आग्राच्या पागलखान्यात? सावी म्हणाली. सावी, मी खरंच बोलतो. तुझ्यासाठी मुलांची लाईन लागली आहे, मिहीर म्हणाला. हे काय बोलतोस तू? तुझं डोकं तरी जागेवर आहे का? सावी म्हणाली. तुला नाही वाटत तुझा एक बॉयफ्रेंड असावा? केव्हापर्यंत अशी सिंगल राहशील तू? तुला असं पाहून मला चांगलं वाटत नाही. मिहीर तिचा हात पकडतो. हे बघ, जो तुला लाईक करतो तो तुझ्या जवळपासच आहे, मिहीर म्हणाला. सावी आपला हात सोडवते. मिहीर, आपण चांगले फ्रेंड आहोत. मी तुला कधीच त्या नजरेने नाही बघितलं. हे विचार आपल्या डोक्यातून काढून टाक. माझे एवढेही वाईट दिवस नाही आले की मी तुला आपला बॉयफ्रेंड बनवू, सावी चिडून म्हणाली. माझेही वाईट दिवस नाहीत की मी तुला आपली गर्लफ्रेंड बनवू, तो मनातच म्हणाला.
अरे सावी, तू मला चुकीचं समजतेस. मी तर तुला फ्रेंडच मानतो, मिहीर म्हणाला. मग काय म्हणायचे आहे तुला? असं फिरवून तर बोलू नकोस, सरळ सांग ना, सावी म्हणाली. मला असं वाटते की तो मुलगा रोहन तुला लाईक करतो. तुझ्याशी किती प्रेमाने बोलत होता तो. आभालाही त्याचसाठी त्याने आपल्यासोबत नेले असेल कदाचित. म्हणजे तुझ्याबद्दल तिला काही विचारायचे असेल. तुला कशा प्रकारचे मुलं आवडतात, तुझी पसंत काय आहे, आभाला सर्व माहीत असेल, कारण ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे, मिहीर म्हणाला. मिहीरला वाटत होतं की सावी त्याची गोष्ट ऐकेल आणि रोहनला आपला बॉयफ्रेंड बनवेल, तर रोहन आभाला विसरून जाईल. मग त्याची लाईन क्लिअर, अशी त्याची प्लॅनिंग होती. सावी त्याला गोंधळून पाहत असते. मिहीर, माझं असं मन करते की तुला एवढं मारू की तुझी आजी तुला आठवावी. हे सर्व काय बोलतोस तू? मी आणि रोहन? अशक्य आहे हे. मी रोहनला कधीच लाईक करू शकत नाही, कारण आभा. ती एवढीच बोलतच होती की तिला कळते तिने आभाचे नाव घेऊन केवढी मोठी चुकी केली. ती चूप होते. मिहीरने आभाचे नाव ऐकले होते. काय आभा? तो आभाला तर लाईक नाही करत ना? असं असेल तर मी सोडणार नाही त्याला. आणि तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे मी आभाला पसंत करतो. तर सांग मला सावी, खरं काय ते? मिहीर रागातच बोलतो. असं नाही मिहीर, ऐक माझं. तो आभाला पसंत नाही करत. त्याची तर ऑलरेडी एक गर्लफ्रेंड आहे, सावी म्हणाली. त्याला चिडलेला पाहून शांत करत ती म्हणाली. मिहीर हे ऐकतो तर त्याच्या जीवात जीव येतो. मग तो आपल्या हृदयावर हात ठेवून बोलतो. हे बघ सावी, माझं हृदय तू आज तुटण्यापासून वाचवलीस. मिहीर दीर्घ श्वास घेतो. मी तुला जे काही बोललो तू त्याला खरं मानू नको. तू अजिबात सुंदर नाहीस. आणि तिला जीभ दाखवून तो पळत सुटतो. सावी पण त्याच्या मागे पडते. थांब तू, तुला सांगते मी. काय बोलतोस तू मला? मिहीर पळत पळत क्लासमध्ये जातो. सावीही त्याच्या मागे जाते. इकडे ईशानी केबिनमध्ये रोहनची वाट पाहत बसली होती. रोहन येतो. ईशानी त्याला मिठी मारते. रोहन, कुठं होता तू? किती वेळची वाट बघते मी तुझी, ईशानी म्हणाली. मी आबासोबत बोलत होतो, रोहन म्हणाला. तुला काही सांगितलं तिने? काय प्रॉब्लेम आहे ते, ईशानी म्हणाली. काहीच प्रॉब्लेम नाही तिला. थोडा ट्रेस होता. आता ती ठीक आहे, रोहन म्हणाला. बघितलंस, मी सांगतच होती तुला. काही प्रॉब्लेम नाही तिला म्हणून. एकदाचं झालं तुझं डाऊट क्लिअर, ईशानी म्हणाली. ईशानी रोहनला किस करते आणि रोहनसुद्धा तिला साथ देतो. दोघंही असंच रोमॅन्स करत असतात. ऋषी आणि ऋतिक केबिनमध्ये येतात. त्यांना असं पाहून ते आपला गळा खेकरतात. त्यांच्या खेकरण्याच्या आवाजाने ते दोघे एकमेकांपासून दूर होतात. तुम्ही दोघंही रांग टाईमलाच का एंट्री करताय, ईशानी त्या दोघांना पाहून म्हणाले. तुम्हा दोघांची रोमॅन्सची टाईम रांग आहे. कोणी म्हटलंय कॉलेजमध्ये रोमॅन्स करायला, ऋतिक हसून बोलतो. तू चूप कर. स्वतः सिंगल आहेस म्हणून आम्हाला जळतोय तू, ईशानी म्हणाली. ओके ईशानी, सोडते. मला काही इम्पॉर्टंट बोलायचे आहे, ऋषी म्हणाला. काय इम्पॉर्टंट गोष्ट असेल? काय बोलायचे आहे ऋषीला? मिहीर काय करेल त्याला सत्य कळल्यावर? काय होईल ऋषी आणि मिहीर भेटल्यानंतर? तर पाहूया पुढच्या भागात. आणि लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.